सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। कोपरगाव शहरालगत असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या मालकीच्या जागेवर काही महिन्यांपूर्वी तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी MIDC उभारण्यासाठी हिरवा कंदील दिला। त्यामुळे सदरची जागा तातडीने MIDC कडे त्वरित वर्ग करावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात करून MIDC उभारण्यासाठी पुन्हा एकदा एक पाऊल पुढे टाकले। कोपरगाव मतदारसंघातील विकासाबरोबर सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला मतदारसंघातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी MIDC उभारण्यात पुढाकार घेऊन MIDC ला जागा मिळावी यासाठी पाठपुरावा करत आहे। याबाबत तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली असून त्यासाठी कोपरगाव शहरालगत असणारी पशुसंवर्धन विभागाच्या मालकीची जागा MIDC कडे वर्ग झाल्यास जागेचा प्रश्न मिटणार असून MIDC उभारण्याला वेग मिळणार आहे। त्यासाठी ही जागा लवकर वर्ग करण्याची मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे। तसेच उदय सामंत पुन्हा उद्योगमंत्री झाल्यास त्यांनी MIDC उभारण्यास चालना द्यावी अशी विनंती आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे। कत्तलीसाठी टेम्पोतून घेऊन जाणाऱ्या 27 जनावरांची सुटका करण्यात आली आहे। जनावरे व टेम्पो असा 7 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे। शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास वाळुंज बायपास शिवारात पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने ही कारवाई केली। या प्रकरणी चांगदेव गोरख भालसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दूध भेसळीच्या वाढत्या घटनांनी नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण केला आहे। तालुक्यातील अनेक दूध संकलन केंद्रावर दुधामध्ये भेसळ करण्यात येत आहे। दूध उत्पादन वाढण्यासाठी काही स्वार्थी लोक रासायनिक पदार्थ आणि इतर अशुद्ध घटक दुधामध्ये मिसळत आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। त्यामुळे नवीन स्थापना झालेल्या महायुती सरकारने राज्यातील दूध भेसळ 100% बंद करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे। गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून करतानाच निळवंडे धरणाच्या वितरकांचे काम पूर्ण करण्यास आपले प्राधान्य असेल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। मंत्रिपदाची शपथ आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर विखे पाटील यांनी शिर्डी येथे साईबाबा मंदिरात येऊन दर्शन घेतले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या जबाबदारीचे आव्हान मोठे असले तरी त्यांनी केलेला संकल्प पूर्ण करण्याचे यशस्वी काम आपण करणार आहोत असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। औषधाच्या संदर्भात रक्कम अखर्चित राहत असेल तर ही बाब योग्य नाही। या अहवालाच्या तपशिलात मी अजून गेलेलो नाही, त्याचा संपूर्ण अभ्यास केल्यावर मी याबाबत बोलेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर येथे बोलताना दिली। आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मुलाच्या लग्नाला अहिल्यानगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी हजेरी लावली। यावेळी विधानसभेचे सभापती राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते। लग्न सोहळ्यानंतर आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। शिर्डीवरून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या एसटी बसने पुढे चाललेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली। या अपघातात एसटी बस चालकासह 9 प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी 4च्या सुमारास नगर मनमाड रस्त्यावर कातडे पेट्रोल पंपासमोर घडली। दरम्यान या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून SJS रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे।
समाजात सत्यशोधक विचार कसे पसरतील, समाजातील काही परंपरावाद्यांची वापसी रोखण्यासाठी काम करण्याची गरज आहे. परंपरावाद्यांना यशस्वी होऊ देणार नाही, हीच मुकुंदराव पाटलांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड भालचंद्र कानगो यांनी केले आहे. नेवासा तालुक्यातील तरवडी येथे सत्यशोधक दिन मित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पत्रकारिता साहित्य पुरस्काराचे वितरण रविवारी तरवडी येथे कॉम्रेड कानगो यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पाथर्डी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत काल कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकरी संतप्त झाले. 6,500 रुपयांवर भाव 3,600 रुपयांवर भाव आल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. गेल्या 15 दिवसांपासून कांद्याला चांगला भाव होता, त्यावेळी शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत होते. आता भाव गडगडल्याने शेतकऱ्यांना कांदा पिकाचे उत्पादन खर्चही हातात पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांनी राजेंद्र परदेशी या व्यक्तीला लाताबुक्क्यांसह लोकडी रॉडने जबर मारहाण करून हातपाय तोडण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी खुर्द येथे घडली. या प्रकरणी राजेंद्र आनंद परदेशी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेनंतर परदेशी यांना राहुरी व नंतर अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी 2 अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारातील धगाडी बाबा शिवारात तरुणाचा हिंसक प्राण्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास समोर आला आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की चंदनापुरी शिवारातील धगाडी बाबा शिवारात रामनाथ सूर्यभान गुरुकुले यास हिंसक प्राण्याने हल्ला करून ठार केले. त्याचे शरीर प्राण्याने खाल्लेल्या अवस्थेत शेतकरी विनोद रहाणे यांनी बघितले. त्यांनी तत्काळ सरपंच भाऊराव रहाणे यांना माहिती दिली. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहता हा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.